नमस्कार, मी पंजाब डक. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आजपासून राज्यातला पाऊस चांगला वाढत जाणार आहे. हे पाऊस चांगला 30 तारखेपर्यंत 30 जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पडत राहणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. शेतकरी बांधवांनो आणि महाराष्ट्रातील तमाम नागरिकांनो, आताच्या घडीची सर्वात मोठी धक्कादायक आणि चिंता वाढवणारी बातमी थेट हवामान विभागाच्या कार्यालयातून समोर येते. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रातून जणू पाऊस गायबच झाला होता. चालू पावसाळ्यात पाऊस कुठे गेला असा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये, सर्वांच्या ओठावरती घुमत होता. खरी पिके डोळ्यात देखत सुकू लागली होती. पण आता निसर्गाने अचानक कूस बदलली आहे. विश्रांती घेतलेल्या गायब झालेल्या पावसाने आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा भयंकर रौद्र रूप धारण करायला सुरुवात केली आहे. आज राज्याला वादळी वाऱ्यासह तुफान आणि विनाशकारी पावसाचा तडाखा बसणार आहे. हवामान विभागाने म्हणजेच IMDने, त्याचबरोबर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक आणि तोडकर सरांनी सुद्धा आत्ताच राज्यातील तब्बल 23 जिल्ह्यांना अत्यंत महत्त्वाचा हाय अलर्ट जारी केला आहे. आज जर तुम्ही घराबाहेर पडणार असाल, शेतात कामासाठी जाणार असाल, बाजारात जाणार असाल किंवा लांबच्या प्रवासाचा बेत आखत असाल तर हा व्हिडिओ शेवटच्या सेकंदांपर्यंत नक्की पहा. कारण विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह येणारा हा पाऊस तुमच्या सुरक्षेसाठी अत्यंत संवेदनशील ठरणार आहे. आजच्या या विशेष भागामध्ये आपण अगदी सविस्तरपणे आणि पॉइंट टू पॉइंट विश्लेषण करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आता ते 23 जिल्हे नेमके कोणते आहेत जिथे आज निसर्गाचा तांडव पाहायला मिळणार आहे? नंबर 2, पाऊस निघून गेल्यामुळे सुकण्याच्या मार्गावर असलेले सोयाबीन, कापूस, मका आणि बाजरीच्या पिकांवर या पावसाचा काय परिणाम होईल? नंबर 3, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, पंढरपूर, बारामतीसह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यांची सध्या स्थिती काय आहे? आणि नंबर 4, शेतात काम करताना आणि प्रवास करताना कोणती मोठी चूक टाळायची आहे? पण त्याआधी जर तुम्ही बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनेलवर हवामान खात्याच्या विशेष अपडेटसाठी आत्ताच आपल्या बोलगड्या मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या मातीतील कोणतीही मोठी अपडेट तुमच्याकडून कधीच मिस होणार नाही. आता शेतकरी मित्रांनो, 23 जिल्ह्यांच्या यादीकडे वळण्यापूर्वी आपण हे समजून घेऊया की गेल्या 15 ते 20 दिवसात महाराष्ट्रात नक्की काय घडलं होतं. जूनच्या सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावली, त्यामुळे बळीराजा सुखावला. शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्ज काढून, सावकारांकडून पैसे उभे करून, पदरची जमापुंजी लावून खरीपाची पेरणी उत्साहात पूर्ण केली. बियाणं शेतात टाकले, पण पावसाचा एक थेंबही पडला नाही. त्यानंतर अचानक पावसाने राज्यातून पूर्णपणे एक्झिट घेतली. पाऊस निघूनच गेला. पिकांची काय अवस्था झाली बघा आता. शेतकरी मित्रांनो, ऐनवाडीच्या आणि खतांच्या डोसाच्या काळात पावसाने दडी मारल्यामुळे कोवळी पिके सुकू लागली. सोयाबीनची पाने पिवळी पडू लागली, कपाशीची वाढ खुंटली आणि मका बाजरीचे कोंब कोमेजू लागले. दुबार पेरणीचे संकट आले. बघा आता शेतकरी मित्रांनो, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात तर जमीन पुन्हा कोरडी पडू लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं की काय आता पुन्हा हजारो रुपये खर्च करून दुबार पेरणी करावी लागणार. विहिरीची पाणी पातळी खाली गेली होती. शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला होता. पण आता हवामान तज्ज्ञांच्या मते अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या प्रचंड बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात पावसासाठी अत्यंत तीव्र वातावरण निर्माण झालंय. हा पाऊस गायब झालेली कसर भरून काढणार आहे. पण हा पाऊस शांतपणे येणार नाही, तर तो ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणारे वादळी वारे आणि प्रचंड विजांच्या कडकडाटासह धुमाकूळ घालणार आहे. त्यामुळे संकट टळलंय की वाढलंय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. चला तर मग आता थेट वळूया हवामान विभागाने सतर्कतेचा आणि धोक्याचा इशारा दिलेल्या त्या 23 जिल्ह्यांकडे. तुमचा जिल्हा या यादीत आहे का? आणि तिथे प्रशासनाने काय खबरदारी घ्यायला सांगितली आहे हे अगदी कान देऊन नीट ऐका. नंबर 1, कोकण आणि किनारपट्टी विभाग. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आज दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह जोरदार सरी कोसळतील. सकल भागात पाणी साचण्याची शक्यता असून लोकल रेल्वेच्या प्रवाशांनी वेळेचे नियोजन करूनच बाहेर पडावे. नंबर 2, ठाणे आणि पालघर.
औद्योगिक आणि ग्रामीण अशा दोन्ही क्षेत्रांचा समावेश असलेल्या या भागात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे। सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे ग्रामीण भागातील वीज पुरवठा अनेक तास खंडित राहू शकतो। नंबर 3, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। कोकणातील या तिन्ही जिल्ह्यांमध्ये घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। समुद्रात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून लाटा उसळणार आहेत। त्यामुळे मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाण्याचे धाडस अजिबात करू नये। तसेच हापूस आंबा आणि काजूच्या बागांचे नुकसान झाल्यानंतर आता उरलेल्या भात शेतीला हा पाऊस वाचवेल। मात्र वादळांमुळे पाणी साचून राहता कामा नये। आता दुसरा विभाग येतो मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र। शेतकरी मित्रांनो, पुणे आणि साताऱ्याच्या घाट भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे। यामध्ये विशेषतः महाबळेश्वर, वाई, लोणावळा, खंडाळा आणि सिंहगड परिसरात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी दरडी कोसळण्याच्या धोक्यामुळे आजचा प्रवास पुढे ढकलावा। ग्रामीण भागात विजा कोसळण्याचा धोका जास्त आहे। तर कोल्हापूर आणि सांगली विभाग यामध्ये चांदोली, राधानगरी आणि वारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अचानक वाढेल। नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने आधीच सतर्क केले आहे। पाऊस निघून गेल्याने इथला ऊस आणि सोयाबीन पिके धोक्यात आली होती, त्यांना या पावसाने मोठा दिलासा मिळेल। तर सोलापूर, पंढरपूर आणि बारामती पट्टा यामध्ये बघायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यात पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात मोठी ओढ दिली होती। डाळिंबाच्या बागा आणि ऊसांची पिके पाण्यासाठी जळत होते। आज सोलापूर शहर, बार्शी, करमाळा, मड्याळ, सांगोला, माळशिरस आणि मंगळवेढा भागात दुपारनंतर काळे कुट्ट ढग दाटून येतील आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू होईल। त्यानंतरचा विभाग येतो पंढरपूर परिसर। विठुरायाच्या पंढरपूर नगरीत आज तुफान पावसाची शक्यता आहे। दर्शनासाठी लांबून आलेल्या भाविकांनी झाडांचा किंवा जुन्या इमारतीचा आश्रय घेऊ नका। चंद्रभागेच्या पावसात पाण्याचा प्रवाह अचानक वाढू शकतो। तर त्यानंतरचा विभाग येतो बारामती आणि इंदापूर। शेतकरी मित्रांनो, बारामती परिसरात आज सोसाट्याचा वारा वाहणार आहे। वाऱ्यांचा वेग जास्त असल्याने द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागायतदारांनी पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून तातडीने उपाययोजना कराव्यात। त्यानंतरचा तिसरा विभाग येतो उत्तर महाराष्ट्र विभाग, विशेषतः कापूस आणि मका पट्टा। शेतकरी मित्रांनो, नाशिक आणि अहिल्यानगर, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि कळवण भागात मुसळधार पाऊस होईल। तर अहिल्यानगरच्या दुष्काळी पट्ट्यात आज विजांच्या कडकडाटासह पडणारा पाऊस पिकांसाठी अमृत ठरेल। यामध्ये विशेषतः जळगाव आणि धुळे, उत्तर महाराष्ट्रातील जळगावच्या केळीच्या बागा आणि कपाशीची पिके पाऊस गायब झाल्याने करपू लागले होते। आजचा पाऊस कपाशीला जिवंत करेल, पण ताशी 40 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे केळीची झाडे उन्मळून पडण्याचा धोका आता सर्वाधिक जास्त निर्माण होणार आहे। त्यानंतरचा विभाग येतो तो म्हणजे 4थ्या क्रमांकाचा मराठवाडा विभाग, जिथे विजा पडण्याचा धोका 90% जास्त आहे। यामध्ये विशेषतः छत्रपती संभाजीनगर आणि जालना या भागात सोयाबीन, कापूस आणि मोसंबीच्या बागा पावसाअभावी अत्यंत गंभीर अवस्थेत होत्या। आज दुपारनंतर इथे अचानक ढगांचा गडगडाट होईल आणि मुसळधार पावसाला सुरुवात होईल। त्यानंतरचा विभाग येतो बीड आणि धाराशिव। बीड आणि धाराशिवच्या डोंगराळ आणि माळरानाच्या भागात विजा पडण्याचा धोका हवामान विभागाने सर्वाधिक वर्तवला आहे। शेतकऱ्यांनी दुपारनंतर उघड्या माळरानावर जाणे पूर्णपणे टाळावे। यानंतरचा विभाग येतो लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली। मराठवाड्याच्या या पूर्व पट्ट्यात ताशी 50 किलोमीटर वेगाने धुळीचे वादळ येण्याची आणि त्यानंतर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। पाऊस गेल्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना यामुळे आता मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानंतरचा 5वा विभाग येतो विदर्भ क्षेत्र, धान आणि सोयाबीन पट्टा। शेतकरी मित्रांनो, नागपूर, अमरावती आणि अकोला विदर्भात पाऊस गायब झाल्याने हवेतील ओलावा संपला होता आणि पिके पिवळी पडत होती। आज इथे ढगांच्या प्रचंड आवाजासह गडगडाटीसह पावसाचे पुनरागमन होणार आहे। यामध्ये विशेषतः यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली, कापसाचा जिल्हा असलेल्या यवतमाळमध्ये आणि जंगलाचा जिल्हा असलेल्या गडचिरोलीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून स्थानिक नाल्यांना पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आता आपण त्या मुख्य मुद्द्याकडे वळूया, ज्यासाठी लाखो शेतकरी बांधव
आणि त्यांचे कुटुंबही हा व्हिडिओ अत्यंत आशेने पाहत आहेत. पाऊस निघून गेल्यामुळे सुकणाऱ्या उभ्या पिकांचं आता काय होणार? हा पाऊस पिकांसाठी संजीवनी ठरेल की नवीन विनाश घेऊन येईल? शेतकरी बांधवांनो, आधी आपण पावसाची सकारात्मक बाजू पाहूया, जी आपल्यासाठी अत्यंत दिलासादायक आहे. हा पाऊस खऱ्या अर्थाने सुकणाऱ्या आणि मरणस्तर अवस्थेत गेलेल्या पिकांसाठी, खरीप पिकांसाठी अमृताची संजीवनी ठरणार आहे. जे सोयाबीन पाण्याचे ताण सहन करत होते, कपाशी जी वाळून चालली होती, मका आणि बाजरीची पिके जी जमिनीवर माना टाकत होती, त्यांना या पावसाच्या पाण्यामुळे नायट्रोजन मिळेल आणि पिके पुन्हा एकदा हिरवीगार होऊन जोमाने वाढू लागतील. दुबार पेरणीचे जे अकराळ विकराळ संकट तुमच्या दारात उभे होते, ते आता 100% टळणार आहे. शेतकऱ्यांच्या घरात यामुळे समृद्धीचे दिवस परत येतील. पण आता नाण्याची दुसरी आणि अत्यंत भयानक बाजू आता शांत डोक्याने समजून घ्या. हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की हा पाऊस शांतपणे पडणारा पाऊस नाही, तर तो ताशी 50 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह तांडवासह येत आहे. यामुळे खालील 3 मोठे धोके आपल्या शेतीवर येऊ शकतात. नंबर 1, उभी पिके जमिनीवर लोळणे. मका, बाजरी, ज्वारी आणि ऐनवाडीतील ऊस ही पिके उंच वाढतात. जेव्हा ताशी 50 किलोमीटर वेगाने वादळी वारा सुटतो, तेव्हा ही उभी पिके शेतात आडवी पडतात. पीक जमिनीला टेकलं की त्याची वाढ खुंटते, सडते आणि उत्पादनात 50% पर्यंत घट होते. नंबर 2, फळबागांचे अपरित नुकसान. बारामतीतील द्राक्ष पट्टा, सोलापूरचा डाळिंब पट्टा, जळगावचा केळीचा पट्टा आणि मराठवाड्याचा मोसंबी पट्टा या वादळी वाऱ्यांमुळे झाडांची फळे गळून पडतात. केळीची झाडे मधोमध मोडून पडतात, ज्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान एका रात्रीत आणि एका पावसात होते. विजांचा प्रादुर्भाव आणि जीवितहानी. ग्रामीण भागात विजा पडल्यामुळे दरवर्षी शेकडो शेतकऱ्यांचा आणि शेतमजुरांचा मृत्यू होतो. विजांचा झटका इतका तीव्र असतो की झाडाखाली थांबलेले लोक सेकंदात मृत्युमुखी पडतात. तर शेतकरी बांधवांना मोलाचा आणि जिव्हाळ्याचा सल्ला, हवामान अंदाज ओळखा. दुपारनंतर जर आकाशात काळेभोर ढग जमा झाले आणि वाऱ्याचा वेग वाढला, तर शेतातील हातातील कामं आत्ताच्या आत्ता थांबवा. मजुरांना घरी पाठवा आणि स्वतः सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या. मोठ्या झाडांचा आश्रय कधीही घेऊ नका. विजा चमकत असताना अनेकदा शेतकरी वटवृक्ष, चिंच, आंबा किंवा लिंबासारख्या मोठ्या झाडाखाली उभे राहतात. शास्त्रज्ञांच्या मते मोठी झाडे हवेतील वीज स्वतःकडे सर्वात आधी खेचून घेतात. झाडांवर वीज पडण्याचे प्रमाण 90% पेक्षा जास्त असते. नंबर 2, लोखंडी वस्तू आणि पत्रा टाळा. शेतातील पाण्याचे पंप, ट्रान्सफॉर्मर, विजेचे खांब किंवा शेतातील लोखंडी पत्र्यांच्या शेडखाली अजिबात उभे राहू नका. लोखंड विजेचे सुवाहक असल्याने तिथे धोका सर्वाधिक जास्त असतो. नंबर 3, मुख्य जनावरांची सुरक्षा. आपल्या पाळीव गायी, म्हशी, शेळ्या आणि बैलांना उघड्यावर विजेच्या खांबाजवळ किंवा झाडाखाली बांधू नका. त्यांना सुरक्षित, बंदिस्त आणि पक्क्या गोठ्यात बांधा. मंडळी, हा इशारा फक्त ग्रामीण भागापुरता किंवा शेतीपुरता मर्यादित नाहीये. शहरात राहणाऱ्या, नोकरी धंद्यांसाठी रोज बाहेर पडणाऱ्या आणि दुचाकीवर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठीही आजचा दिवस अत्यंत धोक्याचा आहे. जर तुम्ही आज रस्त्यावरून प्रवास करणार असाल तर खालील गोष्टींची तंतोतंत पालन करा. हायवेवरील प्रवास किंवा दुचाकी, हायवेवरून किंवा उड्डाण पुलांवरून वाऱ्याच्या वेगाचा अंदाज घ्या. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे दुचाकीचा ताबा सुटून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. धोकादायक होर्डिंग्स आणि जुने झाडे. रस्त्याच्या कडेला असणारी जुने वाळलेली झाडे किंवा शहरात लावलेली मोठी लोखंडे जाहिरातीचे होर्डिंग्स वादळामुळे अचानक कोसळत आहेत. त्यामुळे वाहने पार्क करताना वर नक्की पहा. सुरक्षित ठिकाणीच वाहने पार्क करा. सखल भागातील पाणी. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचून दुचाकी बंद पडू शकते किंवा ट्रॅफिक जाम होऊ शकते. त्यामुळे शक्यतो आजचा अनावश्यक प्रवास टाळलेलाच बरा. तर माझ्या महाराष्ट्रातील तमाम भावांनो, भगिनींनो आणि शेतकरी मित्रांनो, राज्याच्या हवामानाची ही होती आतापर्यंतची सर्वात मोठी, सविस्तर आणि खात्रीशीर अपडेट. निसर्गाच्या या बदलत्या आणि रौद्र रूपाशी सामना करताना आपली सतर्कता, काळजी आणि संयम हाच एकमेव मार्ग आहे. पाऊस निघून गेल्याने आपण चिंतेत राहतो
आता पाऊस आलाय, पण तो वादळासह आणि विजांसह आलाय, त्यामुळे आपल्याला सावध राहावंच लागणार आहे. आता खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या गावाची आणि जिल्ह्याची परिस्थिती आत्ताच लगेच कमेंट करून सांगा. गेल्या 15 दिवसात पाऊस निघून गेल्यामुळे तुमच्या भागातील सोयाबीन, कापूस किंवा मक्यांची पिके कितपत सुकली होती आणि तुमचे किती नुकसान झाले होते. शेतकरी मित्रांनो, तुमच्या गावात पावसाची नेमकी काय स्थिती आहे? पाऊस सुरू झाला आहे का? वादळ सुटले आहे का की अजून ढगाळ वातावरण आहे? हवामान कसे आहे हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या जिल्ह्याचे आणि गावाचे खाली नाव कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करा. तुमच्या प्रत्येक कमेंटवर आमचे लक्ष आहे. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आणि जीव वाचवणारा आहे, त्यामुळे स्वार्थी न बनता आपल्या व्हॉट्सअपवरील सर्व शेतकरी ग्रुपवर मित्रांना, नातेवाईकांना आणि शेजाऱ्यांना आत्ताच शेअर करा, जेणेकरून महाराष्ट्रातील एकही नागरिक संकटात सापडणार नाही. तुम्हाला आमची ही सविस्तर आणि दुप्पट माहिती कशी वाटली? व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक करा, आवर्जून करा आणि तुमच्या हक्काच्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. निसर्गाच्या या संकटात स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या मुक्या जनावरांची सुद्धा काळजी घ्यायला विसरू नका. सुरक्षित राहा, सावध राहा, सतर्क राहा. काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची. भेटूया पुन्हा एकदा अशाच हवामान अंदाजासोबत, नवीन माहिती सोबत, अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.